नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र, माणसं कशी घडतात, आयुष्यामध्ये कशी पुढे जातात हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. सक्सेस इंग्लिश क्लासेस सांगलीवाडी ह्याचे संचालक आहेत. मित्रो, 2003ला या क्लासची स्थापना झाली आणि अवघ्या 14 वर्षामध्ये या सक्सेस इंग्लिश क्लासेस या क्लासचं नाव पूर्ण महाराष्ट्रापर्यंत गेलेलं आहे. कारण प्रोफेशनल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून इथंपर्यंत हे संचालक म्हणजेच प्रताप गस्ते सर यांची निवड झालेली आहे. आणि त्या माध्यमातून गेल्या 14 वर्षामध्ये 8वी ते 12वीचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी यश संपादन करून गेलेले आहेत. इव्हन 35% आलेला विद्यार्थी 98 मार्क्सपर्यंत, हायेस्ट स्कोअर 98 मार्क्सपर्यंत पोहोचलेला आहे. तर कशा पद्धतीनं सरांचा प्रवास आहे. सर BA BPED आहेत, स्पेशल इंग्लिश आणि सक्सेस इंग्लिश क्लासेस सांगलीवाडी आणि गावभाग इथे या त्यांच्या 2 ब्रँचेस आहेत. प्रोफेशनल असोसिएशन टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इथंपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रवास आहे याच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सक्सेस इंग्लिश क्लासेस ह्याचे संचालक प्रताप गस्ते सर. नमस्ते सर. नमस्कार सर. सर, आज एक इंग्लिश कुठे शिकावं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडून रिपोर्ट्स असे आहेत की सक्सेस क्लासेसमध्येच गस्ते सरांकडूनच इंग्लिश शिकावं. तर हे सर्व आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायचं आहे. प्रथम आपण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया. कशा पद्धतीने तुमच्या क्लासची स्थापना झाली, पण कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही काय सांगाल? सर, मी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेलगत असणाऱ्या शिरूर या गावी माझा जन्म झाला. माझं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. माध्यमिक शिक्षण माझं संगमित्र हायस्कूल संबर्गी येथे झालं. तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची, अत्यंत हलाखीची सर. आई गृहिणी म्हणून काम करायची. दररोज दुसऱ्याच्या शेतामध्ये आई कामाला जायची. आणि त्याचबरोबर माझे वडील एका सोसायटीमध्ये शिपाई म्हणून काम करायचे, पण पगार मात्र त्यांना अजिबात काहीच मिळायचं नाही. जेमतेम 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. अत्यंत गरिबीत आम्ही शिरूरमध्येच शिक्षण झालं. आणि 2 मोठे भावंड आणि मी लहान. 2 भावंड कॉलेजेससाठी, एक भाऊ बेळगावला गेले, सूर्यकांत गस्ते सर, आता जे सर्वोदय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. आणि मोठे बंधू चंद्रकांत गस्ते सर हे सांगलीला शिक्षणाच्या निमित्ताने आले. माझं 10वीचं शिक्षण पूर्ण झालं सर. आणि 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 11वीच्या शिक्षणासाठी सांगलीमध्ये आलो. सांगलीमध्ये येत असताना अक्षरशः माझ्या अंगावरती एकच ड्रेस होता, पायामध्ये स्लीपर होते. अगदी एक पिशवी घेऊन मी सांगलीमध्ये आलेलो होतो. शिक्षणाच्या ओढीनं सर मी सांगलीमध्ये आलो. आणि सांगलीमध्ये आल्यानंतर काय करायचा हा मोठा प्रश्न होता. मग 11वीसाठी मी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आणि तिथून पुढे मी डॉक्टर मोहिदेकर यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून नोकरी करू लागलो. आणि तिथं साधारण मला एक 200 रुपये पगार मिळायचा. आणि त्याच्यावरती माझं बाकी सगळ्या गोष्टी चालायच्या. 12वीचं शिक्षण मी पूर्ण केलं. आणि 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी बिदनूरकर एंटरप्राइजमध्ये मी असिस्टंट म्हणून काम करू लागलो. तिथे एक मला 600 रुपये पगार असायचा. म्हणजे कमवा आणि शिका योजनेमध्येच मी हे करू लागलो. आणि कसं तरी मी BA हे भारतीय विद्यापीठामधून उत्तीर्ण झालो. आणि त्याच्यानंतर मग अनेक ठिकाणी मी वेगवेगळी कामं वगैरे करत इथंपर्यंत पोहोचण्याचं. पण सर, हे करत असताना म्हणजे असं काय ठरवलं होतं का की बाबा आपल्याला हे शिक्षण करायचंय आणि आपल्याला या पद्धतीनं पुढे जायचं आहे? नेमकं तुम्ही काय ठरवलं होतं? कारण लहानपणी आपली स्वप्न असतात. हो. तुमचं काय होतं? नाही, लहानपणापासून मी
सुरुवातीपासून विचार असं करत होतो की माझं पोट कसं भरता येईल आणि माझ्या आईवडिलांना आनंदी कसं ठेवता येईल, हा एक माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून विचार होता सर. आणि हे करत असताना मी जेव्हा कॉलेजचं शिक्षण घेत होतो तेव्हा माझ्या डोक्यात एक होतं की आईवडिलांना माझ्या त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून मी काय जास्त घेतलं नाही पाहिजे, त्यांना आपण काहीतरी देणं गरजेचं आहे, हे मी मनोमन विचार करत होतो. आणि त्याच आईवडिलांना सुख मिळालं पाहिजे, आईवडिलांना सुख मिळालं पाहिजे, कारण ज्यांनी खूप कष्टानं त्यांनी आम्हा तिघाही भावंडांना आणि 2 बहिणींना आम्हाला पुढे त्यांनी आणलेलं होतं, त्यामुळे त्यांना सुख मिळावं हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश होता. आणि हे करता करता मग मला BEdचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. BEdला ॲडमिशन मला मिळालं नाही आणि BEdला ॲडमिशन मिळालं नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी 80,000 रुपये डोनेशन मागितलं आणि ते देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझे भाऊही नुकतेच नोकरीला लागलेले होते आणि त्यांनाही 3-3.5 रुपये पगार होता. अशा वेळी माझे 80,000 रुपये कोण भरायचा हा एक मोठा प्रश्न होता. म्हणून मी BPEdला गेलो, जिथं मला एक 14,000 रुपयेमध्ये ॲडमिशन मिळालं आणि मी BPEdचं शिक्षण पूर्ण केलं सर. खूपच छान सर. म्हणजे इवन BA BPEd तरी तुम्हाला होता आलं तुमच्या इच्छेनं. तर तिथून मग नोकरीसाठी काय ट्राय केला होता? मग सर मी BPEd झालं आणि BPEd झाल्यानंतर नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी म्हणजे अगदी वनवन भटकत होतो म्हणा, कारण मला वाटत होतं की बाबा मी सुद्धा नोकरी करावं. आणि नोकरीसाठी मी इकडं तिकडं भटकत असताना आमचे कसबे डिग्रजचे नागेश तेली सर म्हणून मला भेटले आणि ते म्हणाले की थोडंसं या आमच्याकडे या म्हटल्यानंतर मी म्हणालो ठीक आहे, बघूया, जाऊया. तर त्यांचे क्लासेस त्यांनी सुरू केलेले होते आणि मग त्यांचे क्लासेस असल्यामुळं मी तिथे पहिल्यांदा गेलो सर आणि त्यांनी मला अध्यापनाचं काम दिलं आणि अशा पद्धतीने मी त्यावेळी क्लासेस क्षेत्रामध्ये आलो. पण त्यावेळी नोकरी आणि क्लास हे दोन्ही माझ्या डोक्यामध्ये होते आणि मग काय करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. म्हणून मी एकदा ऑस्ट्रियामध्ये एका नामांकित संस्थेमध्ये मी इंटरव्ह्यूसाठी गेलेलो होतो आणि त्याने मला त्यावेळी 3 लाख रुपयाची मागणी केली सर. 3 लाख रुपये कुठनं भरायचा हा एक मोठा प्रश्न होता आणि मी घरी आलो आणि रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत मी एकटाच खुर्चीवरती बसलेलो होतो, रडत बसलेलो होतो. कारण मला असं वाटत होतं की मी एवढं शिकून काय उपयोग, कारण पैसे दिल्याशिवाय नोकरी कुठंच मिळत नाही. आणि त्या रात्री मी निर्णय घेतला की आता आपण आयुष्यामध्ये नोकरी वगैरे काय शोधत बसायचं नाही, आपण ज्या दुसऱ्यांकडे क्लास घेतो त्याच्याऐवजी आपण स्वतःच क्लासेस घेऊया असं ठरवलं. इंग्रजीचं प्रचंड ज्ञान होतंच, सोबत 2 भाऊ सुद्धा इंग्रजी विषयाचेच आणि त्यांचाही मला कुठेतरी उपयोग होईल हा मी विचार केला. आणि त्याच्यानंतर मी रात्री निर्णय घेतला आणि 1 जून 2003 पासून सक्सेस इंग्लिश क्लासेसची सांगलीवाडी येथे मी स्थापना केली. विचार केला की चला लोकांना आपण ज्ञान देऊया आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा पोट भरूया, हा विचार करून मी सक्सेस इंग्लिश क्लासेसची स्थापना 1 जून 2003 रोजी सांगलीवाडीमध्ये केली आणि त्याच्यानंतर 1 मे 2005 रोजी मी सांगलीमध्ये सक्सेस इंग्लिशची स्थापना केली. म्हणजे 2 वर्षाच्या नंतर. पण मला सांगा, पहिल्यांदा 2003 साली किती विद्यार्थी तुमच्याकडे? 2003 साली मी जेव्हा क्लासेसची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे सर अगदी 1 जून पर्यंत एकही विद्यार्थी आलेला नव्हता. मी वाट बघत थांबलेलो होतो आणि सकाळी 11 वाजता एक विद्यार्थी, पोपट शामराव माने नावाचा पहिला विद्यार्थी अगदी पळत आला सर आणि तो मला म्हणाला, सर तुम्ही क्लास चालू केलं काय? तेव्हा मी म्हणालो हो रे बाळ, क्लास चालू केलेला आहे सर, मी शाळेत जाऊन येतो म्हणाला. आणि तो शाळेत गेला आणि शाळेतून येताना तो त्याच्याबरोबर 12 विद्यार्थी घेऊन आला आणि त्या 12 आणि तो 1 अशा 13 विद्यार्थ्यांच्यावरती मी माझे क्लासेस सुरू केले. आणि मला अभिमान वाटतो सर की तोच पहिला माझा विद्यार्थी पोपट शामराव माने आज डॉक्टर झालेला आहे. खूपच छान सर, व्हेरी नाईस. तर या पद्धतीनं सर क्लासची एक दुसरी शाखा पण 2005ला सुरुवात झाली. 2 शाखेच्या माध्यमातून तुमचं नाव इंग्लिश शी जोडलं गेलं, इंग्लिश विषयाची, की इंग्लिश म्हणजे गस्ते सर. बरोबर. तर सर विद्यार्थी घडवत असताना नेमकं म्हणजे पहिली बॅच 10वीची तुम्ही दिली, नंतर कशा पद्धतीनं पालकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात की बाबा शेवटी एक बॅच झालं म्हणजे काय असा विषय नाही, पालकांना विश्वास संपादन करून, कारण नुसतं टीचिंग असं नाही तर मुलांची सुरक्षितता आहे, मुलींची सुरक्षितता आहे. तर या पद्धतीने पालकांपर्यंत कसे पोहोचला? आम्ही एक विचार केला की पहिल्यापासून, कारण आम्ही इंग्रजी शिकलो पण इंग्रजीचा शिक्षक आणि फिजिकल एज्युकेशनचा शिक्षक म्हणजे थोडंसं एकदम स्ट्रिक्ट असायचे. मी विचार केला की आपण हसत खेळत शिक्षण देऊया. आणि हसत खेळत त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी राहिलो आणि हसत खेळत त्यांना सगळ्या गोष्टी देऊ लागलो. अगदी मी ABCD पासून सुरुवात केली. 10वीला विद्यार्थी असले तरी मी याही वर्षी म्हणजे आतापर्यंत 17-18 वर्षामध्ये सुद्धा मी ABCD पासूनच सुरू करतो आणि इत्थंभूत त्यांना ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केला.
आणि इत्यंभूत ज्ञान दिल्यामुळे ते मुलं काय आपल्या पालकांपर्यंत पोहोचू लागले आणि आपल्या पालकांना सांगू लागले की गस्ते सर खूप सुंदर इंग्रजी शिकवतात. आणि अशा पद्धतीनं माउथ पब्लिसिटीनं अनेक पालक इतर मुलांना सुद्धा सांगू लागले, मुलं इतर मुलांना सांगू लागले आणि त्याच्यामुळं आमची संख्या ही वाढत गेली सर. बरोबर. पहिल्या वर्षीचा 10वीचा निकाल तुमचा किती? पहिल्या वर्षीचा 10वीचा निकाल सर 100% लागला. क्या बात आहे. आणि 100% निकाल लागला. त्यामध्ये पोपट शामराव माने आणि अमोल पाटील नावाचे 2 विद्यार्थी डॉक्टर झाले. आज सुदाम भारत चव्हाण म्हणून इंजिनियर म्हणून आज अगदी मोठ्या पदावरती तो काम करतोय. 13च्या 13 विद्यार्थी पहिल्या याच्यामध्ये आमचे यशस्वी झाले सर. 12वीला कधी सुरुवात केला सर? 12वीला सर मी 2005 सालापासून सुरुवात केली. जेव्हा मी सांगलीवर क्लासेस सुरू केले तेव्हापासून 12वीचे बॅचेस सुरू केले. सांगलीवाडीमध्ये 1 बॅच आणि सांगलीमध्ये 2 असे 12वीचे टोटल 3 बॅचेस तेव्हापासून सुरुवात केली. आता सर सगळेच क्लासवाले आपापला दावा करतात की माझा क्लास अतिशय चांगला. हो सर. तर त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या क्लासची स्पेशालिटी, तुमचं वेगळेपण नेमकं काय सांगा? आम्ही वेगळे पण सांगायचं झालं तर सर क्लासेसमध्ये आम्ही दररोज विद्यार्थ्यांची हजेरी रोजच्या रोज घेतो. जर विद्यार्थी एखादा नाही आला तर त्यांच्या पालकांपर्यंत आम्ही पोहोचतो. म्हणजे समजतं लगेच हा गैरहजर आहे. गैरहजर आहे. आणि बहुतेकदा म्हणण्यापेक्षा सगळ्याच विद्यार्थ्यांची नावं मला पाठ असतात, कारण मी एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे लक्षात येतं की आपण जर आज अभ्यास केला नाही तर सरांच्या लक्षात येणार आहे. आणि त्यामुळं अत्यंत खेळीमेळीमध्ये त्यांना समजावून घेतो, त्यांना जवळ घेतो, त्यांना समजावून सांगतो, त्यांना हे सांगतो की बाळा रे, तुझे आई वडील जे आहेत ते तुझ्यासाठी सगळं काय करायला लागले, त्यांचं सर्वस्व म्हणजे तूच आहेस. कर्तव्याची जाणीव. कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर ती मुलं सुद्धा अगदी अभ्यास करायला लागतात. अगदी तुम्हाला आमच्या सांगलीवाडीचं जर सांगायचं झालं तर विद्यार्थी आमचे थोडंसं सर्वसामान्य घराण्यातले सगळे असतात. आणि त्यांना समजावून सांगितल्यानंतर ती मुलं एवढी पुढे जातात. आणि नेहमी अनेक लोक असं म्हणत असतात की वाडीतले विद्यार्थी थोडंसं टार्गेट असतात, पण मला असा कधीच अनुभव आलेला नाही. वाडीतले विद्यार्थी सगळ्यात चांगले असतात सर. अच्छा, कदाचित तुम्हाला बघून ते थांबत असतील. नाही सर, असं नाहीये. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यांना समजावून सांगितलं तर मनातलं काढून घेणं गरजेचं आहे. नाही, हे उपाय तुम्ही चांगले शोधलेत. हे सगळ्यांनी जर सोडले तर वाडीतली मुलं नक्कीच चांगली होती. नाही, खरंच चांगली मुलं आहेत सर. आणि आज पुढे जात आहेत. कारण रिझल्टच्या बाबतीत बघितलं तर आजही आमची सांगलीवाडी 1 नंबर आहे सर. खूप छान सर. सर आता क्लासच्या माध्यमातून तुमची गुणवत्ता तर आहेच. हो सर. तर तुम्ही सोशलकडे सुद्धा म्हणजे तुमच्या क्लासचं नाव आहे. इव्हन तुम्ही आता रक्तदान शिबिर घेता म्हणा किंवा अन्नधान्याचं वाटप करता, गरजू मुलांना काही फळे वाटप करता, काही वह्या पुस्तकं देतात. तर इकडं नेमकं तुम्हाला काय यावं असं वाटलं? माझ्या वडिलांपासूनच सामाजिक कार्य माझ्या वडिलांनी खूप केलेलं आहे सर. हे अनेक लोकांना ते गावात कुणीही आजारी पडलं की सिव्हिल हॉस्पिटलला जर न्यायचं असेल तर ते माझे वडीलच घेऊन जायचे. आणि अनेकांना रक्त वगैरे लागलं तर ते स्वतःचं रक्त द्यायचे. ते वडिलांचे गुण माझ्यामध्ये आले. आणि त्याच्यानंतर मी कॉलेज नंतर जेव्हा क्लासेस क्षेत्रामध्ये आलो तेव्हा मिरजेचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके सर असतील, प्राध्यापक संजय कुलकर्णी सर असतील, प्राध्यापक भीमराव धुळबुळ सर असतील, यांच्या सानिध्यामध्ये मी आलो. आणि त्यांचंही सामाजिक कार्य बघितलं आणि ठरवलं की चला आपण सुद्धा काहीतरी सामाजिक कार्य करणं गरजेचं आहे. गेली 17 वर्षे मी सर रक्तदान शिबिर घेतोय. आणि प्रत्येक वर्षी आमच्याकडे 100 ते 150 विद्यार्थी त्यांचे पालक रक्तदान करतात. विशेष सांगायचं म्हणजे एकही विद्यार्थी माझ्याकडे 18 वर्षाचा वरचा नाहीये. पण हे विद्यार्थी त्यांच्या पालकांना सांगतात आमच्या गस्ते सरांना दुसरं काय लागत नाही, फक्त रक्त लागतं, ते सुद्धा समाजाला देण्यासाठी, स्वतःसाठी नाही. हे विद्यार्थी सांगतात. आणि ते आमच्या सरांना काय द्यायचं असेल तर एक गिफ्ट देऊया, ते रक्तदान देऊया म्हणून ते त्यांना घेऊन येतात. आणि ते पालक आमच्याकडे रक्तदान करतात. म्हणजे ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव सुद्धा क्लासच्या माध्यमातून तुम्ही निर्माण करून दिली. खूपच छान सर. गस्ते सर खूपच छान. म्हणजे रक्तदान श्रेष्ठदान असं म्हणतात आणि ते तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवताय ही संकल्पना. त्यामुळे ही पिढी जी आहे ती नक्कीच समाजासाठी पुढं तुमच्या माध्यमातूनच आणि इव्हन तुमच्यापेक्षा पण जास्त झटेल. 100% जमणार सर. खूप छान. तर सर याच्या माध्यमातून आता रक्तदानाच्या शिवाय आपण समाजापर्यंत कसे पोहोचलात किंवा पालकांमध्ये आणखी काही सामाजिक जागृती केली का? हां सर, माझ्याकडे अनेक विद्यार्थी जे असतात ते बहुतेक गरिबांची मुलं असतात. अच्छा. आणि त्याच पद्धतीनं ते सामान्य मुलं असतात. त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला, बघितलं त्यांची काहींची परिस्थिती बघितली आणि त्या माध्यमातून थोडंसं फीमध्ये वगैरे त्यांना सूट देण्याचा मी प्रयत्न केला. आणि हे बघत असतानाच माझ्या लक्षात आलं की आणखी समाजाचे बरेच घटक आहेत की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, एड्स पुनर्वसन केंद्र असेल, कुष्ठरोग आश्रम असेल, अशा अनेक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये आम्ही त्यांना फराळ, त्याचबरोबर कपडे असतील, त्याचबरोबर धान्य
ठिकाणी असेल, असं सगळं काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि आपण थोडंसं त्यामध्ये, कारण मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की बाळांनो, आपण खात असताना आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा थोडंसं काहीतरी करूया. आणि आमचे विद्यार्थी खरंच ग्रेट आहेत. कुठल्याही आव्हानाला लगेच ते प्रतिसाद देतात, कारण त्यांना माहीत आहे की जी काही गोष्ट असेल ती जिथं पोहोचवायची असते तिथंच पोहोचवतो आपण, आणि त्यामुळं त्या सगळ्यांना एक आनंद देण्याचं आम्ही काम करतोय सर. खूपच छान सर. तर नेमकं आता या माध्यमातून सर, म्हणजे आपल्या रिझल्टच्या माध्यमातून बोर्डाच्या यादीमध्ये किंवा आपल्या इंग्लिशच्या विषयामध्ये 10वी-12वीमध्ये असे विद्यार्थी किती म्हणजे हायर स्कोर त्यांचा गेलेला आहे आणि आतापर्यंत किती विद्यार्थी? बरोबर सर. अगदी पहिल्यापासून आम्ही विद्यार्थ्यांना गुणसंपन्न बनवण्याचं काम पहिल्यापासून करतोय, आणि हे करत असताना आम्हाला दुसऱ्या वर्षी म्हणजे साधारण 2004ला प्रवीण रघुनाथ घोरपडे नावाचा आमचा विद्यार्थी, ज्यावेळी ओरल वगैरे काहीच नव्हतं, तर त्याला सर 89 मार्क्स पडले. त्याचा टोटल रिझल्ट जर बघितला तुम्ही तर 58% होता आणि इंग्रजीमध्ये 89. त्यावेळी मी म्हणायचो अवघड विषय, सर्वात अवघड विषय. आणि त्यावेळी मी म्हणायचो जमदाडे सर की सांगलीवाडीमध्ये मानवाची निर्मिती झाल्यापासून सर्वात हायेस्ट इंग्रजीमध्ये मार्क्स पाडलेला विद्यार्थी म्हणजे प्रवीण रघुनाथ घोरपडे. आणि त्याच्यानंतर हा रिझल्ट वाढतच गेला आमचा. त्याच्यानंतर तेजस्विनी बनसोडे नावाची जी विद्यार्थिनी होती, तिनं 93 गुण मिळवले. आणि त्या 93 नंतर प्राजक्ता पाटील असेल, त्याचबरोबर पूनम इंगळे असेल, अनिकेत इंगळे असेल, या विद्यार्थ्यांनी 95 गुण मिळवले. आणि त्याच्यानंतर स्नेहश्री सूर्यकांत गस्ते ह्या विद्यार्थीने तरी इतिहास बनवला आणि आमच्या क्लासचं नाव संपूर्ण सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुढे नेलं. तिला इंग्रजीमध्ये 97 गुण मिळाले. आणि त्याच्यानंतर माझा चिरंजीव प्रथमेश गस्ते याला इंग्रजीमध्ये 96 मार्क्स मिळाले सर. आतापर्यंत आमचा हायेस्ट 97 गुणांचा आहे. पुतणीच 97 गुणाची पुतणी. हो, 97 गुणाची पुतणी, 96 गुणाचा मुलगा आहे. क्या बात आहे. म्हणजे हा एक आदर्श आणि आपले रिझल्ट खरे आहेत दाखवत आहेत सर. खूप छान सर. तर एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये सर आपण समाजापर्यंत पोहोचलेला आहात. हो सर. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहात आणि पालकांपर्यंत पोहोचलेला आहात. तर तुमचं टीचर्स असोसिएशन्स जे आहे, तर या माध्यमातून सुद्धा काम तुमचं आता जवळजवळ तुम्ही राज्याध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेला आहात. हो सर. तर ही गरज तुम्हाला का वाटली किंवा गरज आहे का? आहे सर. कारण काय आहे, संघटित असणं गरजेचं आहे सर. संघटित असलो तर अनेक गोष्टी आपल्याला करता येतात, अनेक गोष्टींचं देवाणघेवाण करता येते, एकमेकांचे विचार आपल्याला समजून घेता येतात आणि आपल्या क्लास चालकांच्यासाठी काहीतरी काम करावं हा एक उदात्त हेतू मनामध्ये ठेवून आमचे जे सिनियर्स आहेत या सगळ्यांनी मिळून संघटना आपली स्थापन केली. आणि त्या संघटनेमध्ये सुरुवातीला मी 2003 साली सभासद झालो आणि त्याच्यानंतर मी माझं कार्य हळूहळू सुरू केलं. कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन सांगली जिल्ह्याच्या मध्ये मला पहिल्यांदा 2006-07 साली साधारण मी सहसचिव बनलो. आणि त्याच्यानंतर मी मागं वळून बघितलं नाही म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला की त्यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी माझी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवरती निवड केली. आणि जेव्हा पहिल्यांदाच कार्यकारिणी निवड झाली तेव्हा माझी राज्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. आणि तेव्हापासून गेली 6 वर्षे मी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय सर. अच्छा अच्छा, खूपच छान सर. तर त्या माध्यमातून आपलं काम म्हणजे आता तुमच्या टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून इतर म्हणजे एखादी बाब सांगाल का तुम्ही, कुठली आपण जमेची बाजू ही केलेली आहे? राज्य संघटनेच्या मार्फत आपण विविध कामं करत आहोत. सद्यस्थितीला एक महाराष्ट्र शासनानं कायदा आणलेला आहे, कोचिंग क्लासेसवरती निर्बंध आणण्याचा कायदा. आणि त्याच्यामध्ये खूप जाचक त्यांनी आणलेल्या होत्या आणि सर्वसामान्य क्लासेस चालक जे आहेत ते अगदी संकटात आलेले होते. अशा वेळी आम्ही सगळे पुढे आलो. तेवढ्या भौतिक सुविधा आपण पुरवू शकत नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे अनेक अडचणी आहेत. कारण क्लास ही जी संकल्पना आहे ती गरजेतून निर्माण झालेली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत, आम्ही सगळे सुशिक्षित बेकार लोक आणि त्यातून सुद्धा आम्ही सरकारचं चांगलं काम करतोय. आणि म्हणून परवाच शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे साहेब यांना बैठक लावायला लावली आणि आम्ही त्या बैठकीमध्ये हजर होतो. त्यांना समजावून सांगितलं की आम्ही तुमचंच काम करतोय, जर हे बंद करायचं असेल तर एक तर आम्हाला तुम्ही नोकऱ्या द्या. आणि त्यांनीही ते मान्य केलं की तुम्ही खरंच चांगलं काम करताय म्हणले आणि तुमच्यावरती कोणतेही निर्बंध आणण्याचा आमचा विचार नाही असं साहेबांनी सांगितलं. म्हणजे रिझल्ट असोसिएशनचे चांगलेच आहेत. हो जमदाडे सर, बरोबर. तर सर या एवढ्या जवळजवळ आता 2003 पासून हा प्रवास सुरू झालेला आहे तुमचा, म्हणजे आज जवळजवळ 14 वर्ष क्लासेसला तुमच्या पूर्ण झालेले आहेत. तर विशेष म्हणजे तुमचं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे जे गॅदरिंग असेल किंवा
विविध स्पर्धा असतील, बरोबर सर. तर हे एवढे क्लासवाले बाकीचे सगळे करत नाहीयेत सर. बरोबर सर. तर ही तुम्हाला करणं गरजेचं वाटतं का? नाही, मला करणं गरजेचं म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यामध्ये नेहमी एक विषय असतो की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आपण थोडंसं वाव दिलं पाहिजे, त्यांना वेगळ्या पद्धतीचा आनंद दिला पाहिजे. आणि म्हणून माझ्या क्लासेसमध्ये मी रांगोळी स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, हस्ताक्षर स्पर्धा असतील, मेहंदी स्पर्धा असतील, या सगळ्या घेतो. वर्षभरामध्ये क्लासेसमध्ये जे काही विविध टेस्ट झालेले असतात त्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे नंबर काढतो आणि नंबर काढून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना बक्षिसं सुद्धा देतो. बक्षिसं देत असताना सुद्धा एक डोक्यामध्ये विचार असतो की साध्या वह्या आणि पेना देण्यापेक्षा त्यांना एक चांगलं काहीतरी द्यावं जेणेकरून त्यांच्या आयुष्यभर आठवणीत राहावं. आणि मोमेंटो सुद्धा देताना की असा दिला जातो की त्यांच्या टीव्हीवरती तो कायमस्वरूपी राहावा आणि आलेल्यांना सुद्धा आनंद वाटावं, हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो. म्हणून आम्ही करतो सर. अच्छा अच्छा. तर या माध्यमातून म्हणजे काय काय बक्षिसं कुठल्या स्वरूपात असतात? कशा पद्धतीने बक्षिसं देतात? नाही, बक्षिसं जी असतात सर, आम्ही 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अगदी त्यांना उपयोगी असेल, स्कूल बॅग असेल, टिफिनचा डबा असेल वगैरे अशा पद्धतीचं त्यांना देतो. आणि जे SSC आणि HSC मध्ये यशस्वी झालेली असतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही घड्याळं देतो आणि त्याच पद्धतीनं सायकली सुद्धा देतो. अगदी स्नेहश्री सूर्यकांत गस्ते हिला जेव्हा 97 मार्क्स मिळाले तेव्हा तिला आम्ही सर 10,001चं बक्षीस दिलं आणि प्रथमेशला आम्ही 7,001 रुपयेचं बक्षीस दिलं सर. खूपच छान सर. म्हणजे समाजाचं जे देणं आपण लागतो, तर खूप छान सर. म्हणजे क्लासच्या माध्यमातून जेवढं आपण घेतो बरोबर त्याच्यापेक्षा जास्त देत आहे. खरोखर दाणं चांगली आहे तुमची. आणि अशीच गोडधोड तुमची पुढेही राहू, ही सुद्धा सदिच्छा, तुम्हाला शुभेच्छा. सर, एवढ्या वर्षामध्ये जवळजवळ 14 वर्ष क्लासेसची माध्यमातून तुमचं काम सुरू आहे. बरोबर. त्याच्या अगोदर तुमचा खडतर प्रवास खूप मोठा आहे. बरोबर सर. तर एवढ्या वर्षामध्ये एखादा भावलेला किंवा तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात राहिलेला एखादा अविस्मरणीय क्षण आमच्या माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे सर, एके दिवशी संध्याकाळी क्लास संपलेला होता आणि क्लास संपलेला असताना मी सांगलीकडे येत होतो आणि येत असताना माझा विद्यार्थी प्रवीण रघुनाथ घोरपडे रस्त्याकडे थांबलेला मला दिसला आणि त्यानं हात केला म्हणून मी थांबलो सर. मी त्याच्याजवळ जेव्हा थांबलो पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये तो बिचारा खाली कोसळला. मला काही कळलं नाही. मी त्याला उचललं आणि लगेच त्याच्या घरामध्ये घेऊन गेलो आणि डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणाले हा अत्यंत सिरियस आहे आणि याचा BP एकदम लो झालेला आहे. मला काय कळायचं बंद झालं सर. आणि मग त्यावेळी मी निर्णय घेतला, त्याच्या पालकांना सांगितलं की आपण या डॉक्टरांच्याकडे न दाखवता आपण दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जाऊया. म्हणून आम्ही रविकांत देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो, अक्षरशः रिक्षामध्ये, आणि घेऊन गेलो आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी बाकी सगळं बघितलं आणि लगेच क्षणामध्ये सगळे प्रकारचे ट्रीटमेंट त्यांनी दिले आणि त्यामुळं तो मुलगा वाचला. आणि आज तो नेहमी म्हणतोय की केवळ गस्ते सर, मी तुमच्यामुळंच वाचलो. वास्तविक मी त्याच्यासाठी काय वेगळं काय केलेलं नव्हतं, माझं मी कर्तव्य केलेलं होतं. आणि मला अभिमान वाटतो सर, आज तोच विद्यार्थी एक मोठा उद्योजक बनलेला आहे. परवाच त्यानं एक 25 लाखाची गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा तो कुणाकडे आला असेल तर तो माझ्याकडेच आलेला होता. आल्याबरोबर माझ्या खिशात किल्ली ठेवला आणि म्हणाला, सर जोपर्यंत मी तुमच्याजवळ आहे तोपर्यंत तुमच्या खिशात किल्ली राहू द्या सर. असे विद्यार्थी आहेत सर. गुरुदक्षिणा सर. क्या बात आहे सर, खूपच छान. गस्ते सर, नक्कीच तुमची उत्तुंग भरारी आहे, म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा. धन्यवाद सर. तर आता एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे असं म्हणतात की माणूस एखादा पुढे जात असताना अनेकांचा सपोर्ट पाठीमागे असतो, मग तो कुटुंबियांपासून आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत तो असतो. हो सर. तर एवढ्या वर्षाच्या एक सक्सेस लाईफमध्ये बरोबर सर, तुमच्या पाठीमागे किती जणांचं योगदान आहे किंवा तुम्ही घडण्यामध्ये नेमकं तुमच्या ज्या सक्सेसच्या म्हणजे वाटेकरी म्हणून आपण हिस्सेदार कुणाकोणाला सांगाल? जमदाडे सर, खरंच माझ्या यशामध्ये अगदी मी पहिलं नाव घेईन ते म्हणजे माझे वडील आदरणीय बसाप्पा गस्ते, त्याचबरोबर माझी आई सौ पार्वती गस्ते, माझे मोठे बंधू जे दुर्दैवानं आज या जगात नाही आहेत ते आदरणीय चंद्रकांत गस्ते, त्याचबरोबर माझे 2 नंबरचे बंधू सूर्यकांत गस्ते सर, माझ्या दोन्हीही वहिनी आणि त्याचबरोबर माझी पत्नी सौ सविता गस्ते. पुढे जात असताना मला अनेक मित्र भेटले आयुष्यामध्ये, अनेक मार्गदर्शक भेटले. त्यामध्ये मी आज जे राज्यभर सगळीकडे जातो ते म्हणजे आमचे प्राध्यापक संजय कुलकर्णी सर, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके सर,
त्याचबरोबर प्राध्यापक भीमराव धुळबुळ सर, जे माझ्याबरोबर नेहमी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असतात, ते रावसाहेब हल्लोरे सर, त्याचबरोबर आमच्या विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत तवटे सर, आणि असे अनेक आमचे जे मित्र आहेत ते नेहमी मला सपोर्ट करत असतात. आणि त्यांच्यामुळंच आज आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे पालक आणि विद्यार्थी एवढे गुणी आहेत की जिकडं तिकडं फक्त गस्ते सरांचं नाव पोचवण्याचं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. कारण मी एक साधा मनुष्य आहे, पण सगळीकडं मला जर मोठं कुणी केलं असेल तर ह्या माझ्या सगळ्या मित्रांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या पालकांनीच सर. नक्कीच सर, खूपच छान. सर, आता तमाम दर्शक हा आपला कार्यक्रम पाहत आहेत, तर क्लासेसच्या माध्यमातून तुमची घोडदौड सुरू आहेत. 8वी ते 12वीचे जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थी तुमच्याकडे आहेत. हो सर. आणि हे जे तुमचं जे सक्सेस आहे हे असंच राहणार, इथून पुढे मुलं येतच राहणार. हो सर. पण याच्याही पुढे तुम्हाला इन फ्युचर काय करायचं आहे का, किंवा भविष्यात तुमचे प्लॅन्स काय राहतील? हां सर, आज कसं आहे सर, माझ्याकडे आज विद्यार्थी येत असताना अगदी 35% पासून येत आहेत सर. आणि 35% पासून विद्यार्थी येत असताना त्याचा रिझल्ट जेव्हा ते 10वी किंवा 12वीतून बाहेर पडतात तेव्हा 90, 95, 96, 97, 98% पर्यंत ते विद्यार्थी जात आहेत. हे पाहता मला असं थोडंसं माझ्या डोक्यात आहे की संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अनेक अशा विद्यार्थ्यांना पुढं भविष्यामध्ये काहीतरी द्यावं असं मला वाटतंय. आणि त्यासाठी मी विचार करतोय, थोडंसं इंग्रजीचं जे काही हे ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी थोडंसं स्पर्धा परीक्षा वगैरे असं काहीतरी करावं, असं इन फ्युचर माझ्या डोक्यामध्ये आहे सर. नक्कीच सर, तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीसाठी सुद्धा आमच्या सदिच्छा शुभेच्छा. धन्यवाद जमदाडे सर. तर सरांसाठी शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी घेतोय. तमाम दर्शकांना आमच्या तर क्लासेसच्या माध्यमातून तर तुमचा संदेश मिळालेलाच आहे, पण सोशल सुद्धा सर तुमचं सामाजिक काम खूप चांगलं आहे. बरोबर सर. अनेक सुशिक्षित बेकार विद्यार्थी हा कार्यक्रम पाहतायत, पालक आहेत, तर या सर्वांना शेवटचा संदेश नेमका तुमच्याकडून तुम्ही काय द्या? जमदाडे सर, शेवटचा संदेश लोकांसाठी देत असताना मी एवढंच सांगेन की कष्ट करा. कष्टाशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. कष्ट केलं तर तुम्ही कधीही वाया जात नाही. त्रिसूत्री नेहमी लक्षात पाहिजे, कष्ट कष्ट कष्ट. मला नेहमी असं वाटतं, कष्ट केलं आपोआप प्रसिद्धी मिळते, आणि प्रसिद्धी मिळाली आपोआप पैसा मिळतो. आणि म्हणून मी सर्वांना सांगेन, जर माझ्याकडे 35%चे विद्यार्थी जर 95, 96, 97, 98% होत असतील तर तुमच्याकडे तरी सर्व काही आहे. पालकांना माझी विनंती राहील, तुम्ही मुलांना थोडंसं बाकी भौतिक सुविधा न देता थोडंसं बाकीच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ती मुलं खूप गुणी असतात, मुलं खूप पुढं जात असतात. मला एवढं म्हणावंसं वाटतंय की मुलांना तुम्ही जवळ घ्या आणि मुलांना सांगा, काही काळजी करू नका, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर मुलं 100% पुढे जातील. मी सुद्धा एवढंच सांगेन, शून्यातून जर इतर सगळे लोक विश्व निर्माण करत असतील तर ती ताकद तुमच्या मुलांमध्ये सुद्धा आहे. आणि सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा मी सांगेन, स्वतः आपण डळमळून जाऊ नका, कष्ट करा, कुठे ना कुठे तुम्हाला यश हे 100% मिळेल. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो सर. खूप धन्यवाद छान सर. खरोखर सरांची उत्तुंग भरारी एवढी मोठी आहे. मित्र, फक्त नुसतं ज्ञानार्जन देऊन पैसे घेणं हा अनेक क्लास चालकांचा बऱ्यापैकी असा पहिली जी समस्या असते ती म्हणजे आर्थिक. तर आपलं आर्थिक भागलं म्हणजे सर्व काही भागलं असं न मानता सर सामाजिक क्षेत्रामधून पालकांपर्यंत पोचतायत, समाजापर्यंत पोचतायत. मित्र, अशी खूपच दुर्मिळ लोक असतात, खूप कमी लोक असतात. सरांच्यासाठी त्यांच्या क्लासच्या माध्यमातून आणि सक्सेस क्लासच्या सक्सेसच्या माध्यमातून आणि सामाजिक जाणीवेच्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून मी शेवटचं एवढंच म्हणेन, न थक्कर बैठ उड़ाना भी बाकी है, न थक्कर बैठ उड़ाना भी बाकी है, जमी खत्म हो तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है. सरांना खूप खूप शुभेच्छा. सर इथं आले आणि सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या माध्यमातून आणि आमचा उत्तुंग भरारी स्टाफच्या माध्यमातून सरांना त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.
मित्र, फक्त अर्थार्जन या स्वरूपामध्ये सरांनी क्लासची स्थापना केली नाही, तर सामाजिक जाणीव म्हणून, एक सामाजिक घटक म्हणून मीही समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली असतील, बॅगा असतील, अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप असेल किंवा एकूणच सामाजिक जाणीव म्हणून रक्तदान श्रेष्ठदान या माध्यमातून रक्तदानाची शिबिर असतील. गेली 14 वर्षामध्ये हयात हे कार्यक्रम मित्र सुरू आहेत. आपली सुद्धा उत्तुंग भरारी होऊ शकते. पण मित्र, सरांसारखं आपण सुद्धा झटत राहा, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक समाजाचं देणं देत राहा, समाजासाठी झटत राहा. आज गस्ते सर इथं आले आणि सरांनी आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली. आपली सुद्धा उत्तुंग भरारी अशीच होत राहो. पाहत राहा उत्तुंग भरारी. भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. भरारी तेच घेतात जे संकटांवर मात करतात. पाहायला विसरू नका उत्तुंग भरारी दुसरं पर्व खास तुमच्यासाठी. रविवार, सोमवार आणि मंगळवारी सकाळी 10:05 आणि सायंकाळी 7:05 SMS+ या चॅनेलवर.